हाय, हॅलो गाईज. तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. जर एखाद्या सणाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर तुमच्या जन्मगावी म्हणजे खेडेगावात जा. खेडेगावात प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक सणाचं महत्त्व तुम्हाला माहिती पण. त्याचप्रकारे आमच्या गावात या प्रकारे बैलपोळा भरलेला होता. तुम्ही बघू शकता. आता शेतकऱ्याकडे भरपूर कमी असे बैल झाले होते, पण आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा आम्हाला हा 2 रुपयाला मिळणारा फुगा आता 10 रुपयाला झालेला आहे. असे बलून्स तर असायचेच नाही, पण जी मजा होती ती वेगळी मजा होती. खूप छान वाटायचं. तेव्हा बैलपोळा हा खूप मोठा भरायचा. पण आता हा पोळा म्हणजे सगळ्यांनी शेतातील शेतकऱ्यांना स्मार्ट वर्क पाहिजे आहे, म्हणून आपल्याकडे ट्रॅक्टर्स अवेलेबल झालेले आहे. तर म्हणून शेतकऱ्यांनी बैलजोडी आपल्या विकलेल्या आहे. आणि शेतकरी जसा बैलाला राबवून घेतो त्याच प्रकारे तो त्याच्या बैलपोळ्याच्या दिवशी त्याला सजवूनही इतका सुंदर आणतो. खूप छान छान प्रकारे कोणी विठ्ठल रुक्मिणी काढलं, कोणी कमळाचं फूल काढलं, तर कोणी आपल्या याला इंडियाचा झेंडा लावलेला आहे आणि खूप छान अशी त्याला झूल घातलेली. असे बैल पाहून तर अक्षरशः खूप सुंदर वाटायला लागलं. या प्रकारे सगळे या आहे आमच्या एरियातल्या ब्युटी क्वीन. ब्युटी क्वीनमध्ये कोयल, तनू, परी आणि उन्नती या आमच्या श्रीच्या दीदी आहे. या प्रकारे हा एक सुद्धा आमचा रॉकस्टार आहे, शेतकऱ्याचा राजा, बैलराजा.